नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मृदा आणि जलसिंचन यावर आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साइट खनिजांचे प्रमाण अधिक असते? तर ती मृदा आहे जांभी मृदा। जांभी मृदेबद्दल अधिक जाणून घेऊया। जांभी मृदा लॅटोराइट प्रकारामध्ये मोडणारी मृदा आहे। त्याचबरोबर यामध्ये लोह ॲल्युमिनियम संयुगामुळे या मृदेला लाल अथवा जांभा रंग प्राप्त होत असतो। या मृदेत नत्र, पलाश व सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण अत्यंत कमी असते। महाराष्ट्राच्या सह्याद्री डोंगर माथ्यावरील जांभी मृदेच्या थराला लॅटोराइट कॅप्स असे म्हणतात। ही झाली जांभी मृदेबद्दल अधिक माहिती। यानंतर प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील जलप्रकल्प व त्यांच्या पाण्याच्या साठ्यास असलेली नावे त्यांच्या योग्य जोड्या लावा। आता कोयना धरण जे आहे त्याच्या साठ्याला शिवसागर म्हणतात। भंडारदरा जे धरण आहे त्याच्या साठ्याला अथोल सरोवर म्हणतात। अप्पर वर्धा जे जलप्रकल्प आहे त्याच्या साठ्याला नल दमयंती सागर असं नाव आहे। तर जायकवाडी या पाणी साठ्याला नाथसागर असं नाव आहे। यानंतर आपण अधिक जलाशय व त्यांचे नावे पाहून घेऊया। वैतरणा नदीवर मोडक सागर जलाशय आहे। त्याचबरोबर दूधगंगा धरण हे राजर्षी शाहू महाराज जलाशयाचं नाव आहे। त्यानंतर चांदोली धरणाचं नाव आहे वसंत सागर। तापी प्रकल्पाला मुक्ताई सागर असं म्हटलं जातं। राधानगरी जलाशयाला लक्ष्मी सागर असं नाव आहे। तर मांजराला निजाम सागर असं नाव आहे। भाटघरला येसाजी कंक आणि वरसत गावला वीर बाजी पासलकर हे नाव आहे। भंडारदऱ्याला आपण आताच पाहिलेलं आहे अथर रोड किंवा विल्यम डॅम सुद्धा म्हणतात। आणि जायकवाडीला नाथसागर। या गोष्टी वारंवार लिहून एका पेजवर वहीवर कुठेही ठेवायच्या, त्यामुळे आपल्याला जास्त काळ लक्षात राहतात। यानंतर प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर आहे? तर ते आहे बुलढाणा जिल्ह्यात। याचं सरळ फॉरवर्ड उत्तर आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 4, खाली 2 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी अ प्रतिपादन असून ब त्याचं कारण आहे। अ आहे महाराष्ट्रात भूगर्भजलाचा उपसा प्रचंड प्रमाणात होत असल्याने भूजलाचे साठे नष्ट होत आहेत। हे एकदम बरोबर आहे। आता आपण बोरवेल मारतोय, विहिरी कोणी खोदायला तयारच नाही। विहिरी खोदल्यामुळं काय होतं, जे काही पावसाचं पाणी पडत असतं त्याची साठवण होऊन भूगर्भजल म्हणजे जमिनीचं जे पाण्याचा स्तर असतो तो वाढत असतो। पण आता सध्याच्याला बोरवेल असल्यामुळं त्याचं छिद्र छोटं असतं आणि त्याच्यात पाणी दुसरं पडत नाही आणि आपण वरून मोटर टाकून पॅक करून टाकतो। त्यामुळं जमिनीत जे पाण्याचे साठे आहेत ते नष्ट होत चाललेले आहेत। ही एकदम बरोबर आहे। दुसरं आहे महाराष्ट्रात भूजलसंधारण करणे गरजेचे आहे। तर हे सुद्धा बरोबर आहे, पण ब हे अचं स्पष्टीकरण नाही। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। अ आणि ब दोन्ही बरोबर, पण ब हे अचं योग्य स्पष्टीकरण नाही। यानंतर प्रश्न क्रमांक 5, तो आहे परत जोड्या लावा। एकीकडे जिल्हा दिलाय आणि दुसरीकडे त्या जिल्ह्यातला प्रकल्प दिलेला आहे। तर सातारा जिल्ह्यामध्ये आंधळी प्रकल्प आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये शहानूर
प्रकल्प आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये सावळी प्रकल्प आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नातूवाडी प्रकल्प आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्यम धरण आणि त्याच जलाशयाला अथर सरोवर म्हणून ओळखले जाते? तर आपल्याला माहिती आहे, मी थोड्या वेळाखालीच सांगितलं की भंडारदरा धरणाला विल्यम धरण त्याचबरोबर अथर सरोवर असं म्हणून संबोधलं जातं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. आता जलसिंचन योजना एकीकडे दिल्यात आणि दुसरीकडं त्यांचे जिल्हे दिलेले आहेत. तर सातारा जिल्ह्यातली कन्हेर ही जलसिंचन योजना आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातली मुकणे ही जलसिंचन योजना आहे. नांदेडमधली विष्णुपुरी आणि यवतमाळमध्ये बेमला ही जलसिंचन योजना आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 8. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कुणी केला? तर ते आहेत डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा फॅक्च्युअल क्वेश्चन होता, त्यामुळे याच्यात जास्त एक्सप्लेन करत नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 9. खारट आणि क्षारीय मृदेश दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. मग ते दुसरं नाव कुठलं असं आपल्याला या प्रश्नात विचारलेलं आहे. तर ते आहे चोपण मृदा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भात विधाने पहा. आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, कारण यामध्ये कुठलंही वाक्य बरोबर नाही. जसं की रेगूर मृदेत ॲल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते, हे चुकीचं आहे. जांभी मृदेत ॲल्युमिनियम व लोहाचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळते, हे पण चुकीचं आहे. तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते. आता हे पण चुकीचं आहे. यामुळं आयोगाने हे प्रश्न ऑप्शनमध्ये उत्तर नसल्यामुळं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11. यामध्ये एकीकडे धरणे दिलेत आणि दुसरीकडे जिल्हा दिलेला आहे. तर राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि त्याच्या जलाशयाचं नावसुद्धा आपल्याला माहीत आहे, ते म्हणजे लक्ष्मीसागर आहे. त्यानंतर मोडक सागर हे धरण ठाणे जिल्ह्यातलं आहे. तर येलदरी धरण हे परभणी जिल्ह्यातलं आहे आणि तोतला डोह हे धरण नागपूर जिल्ह्यातलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकार महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रचलित आहे? आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रात विहिरी जलसिंचन प्रकल्प जास्त प्रचलित आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विहिरी जलसिंचन. यानंतर प्रश्न क्रमांक 13. रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश डॅश या पिकासाठी उत्कृष्ट असते, ते म्हणजे कापूस. रेगूर मृदेलाच कापसाची काळी मृदासुद्धा म्हणतात आणि या मृदेला टिटॅनिफेरस यामुळे काळा रंग प्राप्त झालेला असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? आता लोहाचे ऑक्साईड आणि ॲल्युमिनियमनं समृद्ध अशी मृदा लॅटोराइट सॉईल म्हणजेच लॅटोराइट मृदा असते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर परत एकदा जिल्हे आणि सरोवरे ही दिलेली आहेत आणि यांच्या आपल्याला जोड्या लावायच्यात. तर
बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार सरोवर, जे की उल्कापातानं निर्माण झाले, खाऱ्या पाण्याचं सरोवर. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातलं रामसागर सरोवर. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातलं बांधलकसा हे सरोवर आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातलं घोडझरी हे सरोवर आहे. सरोवर म्हणजे तलाव. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता यानंतर पुढील प्रश्न आहे, येसाजी कंक तलाव कोणत्या नदीवर आहे? हा प्रश्नसुद्धा आयोगाने कॅन्सल केलेला आहे. कारण येसाजी कंक हा सरोवर नसून म्हणजेच तलाव नसून ते एका जलाशयाचं नाव आहे, ज्याचं धरण आहे भाटघर. भाटघर या धरणावर येसाजी कंक नावाचा जलाशय आहे, म्हणून हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात जलसिंचनासाठी खालीलपैकी कोणता मुख्य स्रोत आहे? तर आपल्याला माहिती आहे, मागच्या एका प्रश्नात मी सांगितलंच होतं, ते म्हणजे विहिरी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 18, आता परत जिल्हे आणि जलाशय हे दिलेले आहेत. ठाणे जिल्ह्यात भातसा जलाशय आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात फणसवाडी हा जलाशय आहे. आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यात कालते हा जलाशय आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धामापूर हा जलाशय आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 19, योग्य जोड्या लावा. आता एकीकडे सिंचन योजना दिल्यात आणि दुसरीकडे जिल्हे दिलेले आहेत. तर यवतमाळ जिल्ह्याची अरुणावती ही जलसिंचन योजना माहीत आहे आपल्याला. त्याबरोबर नांदेड जिल्ह्याची मण्याड ही जलसिंचन योजना आहे. तर नाशिक जिल्ह्याची ओझरखेडा ही जलसिंचन योजना आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोला मोंढा ही जलसिंचन योजना आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, आणखीन 1-2 भाग याचे अपलोड होतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका.